भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की महान त्यागी बाबा जुमदेव जी हे आम्हा सेवकांसाठी फक्त आमचे गुरु नाही तर ते आमचे सद्गुरू झाले। आता आपण प्रथम गुरु आणि सद्गुरू यामधील फरक समजून घेऊयात। बघा, आपण या देशात अनेक धर्माचे अनेक पंथाचे गुरु बघितले आहेत। असे अनेक गुरु आपल्याला सुद्धा भेटले जे आपल्याकडून गुरुदक्षिणा घेत होते। आमच्या कानात एखादा मंत्र म्हणून ते आम्हाला आपले शिष्य बनवत होते। असे अनेक गुरु या समाजात आजही आहेत। हे गुरु भगवंताप्रती चांगले विचार देण्याचे लाखो रुपये लोकांकडून घेतात व त्याला सत्संग असे नाव देतात। ते आपल्याला फक्त भगवंताचा मार्ग दाखवितात व चांगले विचार देतात। पण जे सद्गुरू असतात ते कधीही आपल्या शिष्यांकडून कोणत्याही प्रकारची गुरुदक्षिणा घेत नाही। सद्गुरू फक्त आम्हाला भगवंताचा मार्ग दाखवित नाही तर त्या मार्गावर आम्हाला चालायला सुद्धा शिकवितात। सद्गुरू आम्हाला फक्त चांगले विचारच देत नाही तर त्या विचाराप्रमाणे वागायला शिकवितात। ते आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात। आजच्या या घडीला आपण सर्व सेवक स्वतःला खूप भाग्यवान समजत आहोत, कारण आम्हाला महान त्यागी बाबा जुमदेवजी सारखे सद्गुरू मिळाले। बाबांनी ज्या कष्टाने एका भगवंताची प्राप्ती केली होती ते आम्हाला घेऊ न देता त्या भगवंताची कृपा प्राप्त करण्याचा साधा सरळ मार्ग दिला व त्या दैवी शक्तीचा परिचय आम्हाला करून दिला। आमचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आम्हाला फक्त हा परमात्मा एक मार्गच दिला नाही तर या मार्गावर चालण्यासाठी 4 तत्व 3 शब्द 5 नियम दिले व तत्व शब्द नियमाने या मार्गावर चालायला शिकविले। बाबांनी जेव्हा त्या सृष्टी निर्मात्या एका परमेश्वराची कृपा प्राप्त केली तेव्हा त्यांनी त्या दैवी शक्तीला वचन दिले होते की बाबा इमान ठेवून निष्काम भावनेने मानवसेवा करतील, गरीब दुखी कष्टी लोकांना भगवत कृपेबद्दल जागृत करून त्यांचे दुःख दूर करतील। त्याप्रमाणेच बाबांनी आपलं संपूर्ण आयुष्य मानवसेवा करण्यात घालविले। त्यांनी 4 तत्व 3 शब्द व 5 नियमाद्वारे गरीब दुःखी व अनेक प्रकारच्या व्याधीने पीडित लोकांना मार्गदर्शन केलेत। मानवाला तो स्वतःच्या मोहमाया अहंकाराचा त्याग करून आपल्या जीवनात तत्वशब्द नियमाचे पालन करून परमेश्वरी कृपा प्राप्त करू शकतो हे समजावून सांगितले। त्याचप्रमाणे मानव स्वतःच्या कर्माने त्याच्या जीवनात असलेल्या दुःखातून व नानाविध व्याधीतून मुक्ती मिळवू शकतो व सुखी समाधानी जीवन जगू शकतो हे बाबांनी या मार्गात सिद्ध करून दाखविलेले आहे। बाबांसारख्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाचा लाखो लोकांनी अंगीकार केल्यामुळे या मार्गातील सेवकांचे जीवन सुखमय झालेले आहे व याचा अनुभव या मार्गातील प्रत्येक सेवकांना मिळालेला आहे। आज असे अनेक गुरु या समाजात वावरत आहेत जे स्वतःला श्रेष्ठ समजतात, स्वतःला भगवंताप्रती समर्पित असल्याचे बोलतात, परंतु स्वतःजवळील विद्या कुणालाही फुकटात देत नाही, चांगले विचार देत नाही, उलट ते देण्यासाठी लोकांकडून त्या बदल्यात पैसे घेतात, स्वतःला गुरु म्हणवितात। परंतु धन्य ते आमचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी ज्यांनी आपल्याजवळ काहीही ठेवले नाही। आपले चांगले विचार, भगवंत कृपेला प्राप्त करण्याची विधी, चांगली शिकवण, प्रत्येक गोष्ट बाबांनी या मार्गातील सेवकांना फुकटात वाटून दिली। त्यासाठी त्यांनी कुणाकडूनही गुरुदक्षिणा म्हणून 1 रुपयासुद्धा घेतला नाही। चर्चा बैठक घेण्यासाठी कुणाला पैसे मागितले नाही किंवा मी भगवंताची प्राप्ती केली, मी श्रेष्ठ आहे, मी गुरु आहे म्हणून कुणाला आपल्या पाया पडायला सांगितले नाही। या उलट बाबांनी प्रत्येक मानवाच्या आत्म्यात परमात्म्याचा अंश बघितला व एका आत्म्याच्या दुसऱ्या आत्म्यासमोर अनादर होऊ नये म्हणून त्यांनी कधीही कुणालाही आपल्या पाया पडू दिल्या नाही। त्यांनी कुणालाही भगवत कृपा प्राप्त करण्यासाठी गृहस्थीचा त्याग करण्यास सांगितले नाही, तर प्रपंचात राहून परमार्थ कसा साधता येतो ही शिकवण आम्हाला दिली। त्यांनी आम्हा सेवकांना ध्येयवादी व स्वावलंबी बनवून
आम्हाला कुणाच्याही आशीर्वादाची गरज नाही हे सिद्ध करून दाखविले आहे। बाबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालणारे सेवक परमेश्वरी कृपेने स्वतः आपले दुःख दूर करू शकतात व इतरांना सुद्धा समाधान देण्याचे कार्य करू शकतात। हे बाबांनी अनुभवाने आम्हाला सिद्ध करून दाखविले आहे। आमच्या सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजींनी प्राप्त केलेल्या परमेश्वरीच्या कृपेचा लाभ लोकांना मिळावा म्हणून त्यांनी सतत निष्काम भावनेने मार्गदर्शन केलेत, परंतु त्यांनी कधीही येणाऱ्या लोकांकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही। त्यांनी कधीही गुरुपूजा घेतली नाही किंवा पायासुद्धा पडू दिले नाहीत आणि म्हणूनच बाबा एक गृहस्थ असूनही त्यागी होते। त्यांचा उद्देश एकच होता, भगवान प्रत्येक नरनारीमध्ये विराजमान आहे म्हणून बाबा इमान समोर ठेवून निष्काम भावनेने ते मार्गदर्शन करीत होते। आम्ही सर्व अंधकारमय जीवन जगत होतो। या आमच्या अंधकारमय जीवनात बाबा आमचे सद्गुरू बनून आलेत व 4 तत्व 3 शब्द 5 नियमाच्या रूपात आमचे जीवन प्रकाशमय करून गेलेत व म्हणून आमच्या सद्गुरूच्या कृपेमुळे आमचे जीवन प्रकाशमय व सुखी समाधानी झालेले आहे व बाबांसारखे सद्गुरू आम्हाला भेटले हे आमचे भाग्य आहे। असे सद्गुरू जगात दुसरे कुठेही भेटणार नाही। नमस्कार जी।